नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरती करणाऱ्या सर्व सहकारी मित्रांचं मी प्रदीप जयराम बोधले मनापासून स्वागत करतो. आज दिनांक 22 मार्च. आज पुणे शहर जिल्हा पोलीस भरतीचा जो पेपर झाला त्या पेपर मधला आपला जो विषय आहे मराठी व्याकरण व शब्दसंग्रह त्याचं विश्लेषण घेऊन तुमच्या समोर आलोय. जास्त वेळ न घालवता पटकन सुरू करूया. चालू झालंय का? सुरू झाले. चला बघा, पहिला प्रश्न. पुढील समूहात न जुळणारा शब्द ओळखायचा. देवनागरी, मोडी, रोमन, इडली. बघितल्या लक्षात आलं असेल, देवनागरी मराठी भाषेची लिपी आहे, म्हणजे हे लिपीचं नाव आहे. मोडी देवनागरीच काही काळ खंडात मोडून लिहायचा प्रघात पडला होता, म्हणजे ही सुद्धा लिपीचं नाव आहे. रोमन इंग्रजी लिपीचं नाव आहे. उरला ही आता उरलेला जो इडली आहे हा काय आहे? पदार्थाचं नाव आहे, म्हणजे हाच गटात न बसणारा पर्याय आहे. पुढे मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? बघा, वर उघडे पर्यायाकडे बघून लक्षात आलं असेल, वरून खाली खालून वरी असला काय शॉर्ट नसतोय. राहिला प्रश्न उजवीकडून डावीकडे का डावीकडून उजवीकडे. माझंच नाव समजा मी मराठीत लिहायला चालू केलं, बरोबर, प्रदीप तुम्ही काय म्हणणार? सर पुढे काय बरोबर, म्हणजे ही आपली बाजू काय आहे? पुढे आहे. म्हणजे आपलं लिखाण हे इकडून शेकडं, बरोबर का नाही? मग ही जी असती हीच आपली असती मित्रांनो डावी बाजू, आणि ही जी असती आपली असती उजवी बाजू. याचा अर्थ मराठी भाषेचं लिखाण कुठून? डावीकडून उजवीकडे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. मग उजवीकडून डावीकडे जिला तुम्ही खरोष्टी म्हणायचो का, ह्या खरोष्टी लिपीचं लिखाण हे उजवीकडून डावीकडे होत होतं. चला पुढे पटकन. तुम्ही जर पेपर नीटनेटका बघितला असेल, ग्रुप बी ग्रुप सी मुख्य परीक्षा आपण पहिल्यापासून म्हणायचो पेपर कॉपी पेस्ट येणार, पेपर ॲज इट इज कॉपी पेस्ट आहे. एमपीसी चे मुख्य परीक्षेचे पेपर तुम्हाला टाकलेले होते. ठीक आहे, बघा सलग 4-5 प्रश्न हे लिपीवर आणले होते. मराठी भाषेचे लेखन टिंब या लिपीत केले जाते. उघडे मराठी भाषेचे लेखन चुकून हात जाईल तुमचा ब्राह्मी फिल्मीकडे नाही. ब्राह्मी ही सगळ्या लिप्यांची जननी ही ब्राह्मी लिपी होती, मान्य. सगळ्या लिप्यांची जननी ब्राह्मी लिपी होती. पण आपली जी मराठी आहे तिचं नाव आहे देवनागरी लिपी. हिलाच नंतर तुम्ही कसली लिपी? बाळबोध लिपी असं सुद्धा म्हणत होतात. ओके, चला पटकन पुढचा प्रश्न. शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्य रूप कोणते? ॲज इट इज 2024 मुख्य परीक्षा कॉपी पेस्ट प्रश्न टाकलाय. अक्षर रूप, अर्थरूप, मूलवर्ण रूप, चिन्ह रूप. ठीक आहे, बघा बरं, समजा शब्द घेतला मी बाबू. बाबू ह्या शब्दाची जर मी फोड केली तर मला काय सापडलं? बा बू. ही माझ्यासाठी कोण आहेत? ही माझ्यासाठी अक्षर आहेत. मी ह्यांची आणखीन फोड केली, काय सापडलं मला? ब आ, बरोबर. हे आमचे मूळ वर्ण, मूळ ध्वनींची चिन्ह सापडली, म्हणजे मूळ वर्ण रूप. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. चला पटकन पुढचा प्रश्न. यर लव हे टिंब आहेत. अर्धस्वर, स्वर, दीर्घ स्वर, अनुनासिक. नीट बघितलं लक्षात येईल. अनुनासिक ही तुमचं काय? दीर्घ स्वर कोणते आहेत? आ, मोठा ई, मोठा उ, ए ऐ ओ औ, म्हणजे ह्यांचा विषय कट. अनुनासिके प्रत्येक पहिल्या 5 वर्गातील प्रत्येकी 5वा, म्हणजे क वर्गात वाङ्मयाचा ग असणार आहे. च वर्गात चंचलचा न असणार आहे. ट वर्गात बाणाचा न, त वर्गात नळाचा न, प वर्गात म. हे अनुनासिके म्हणजे तू नाही. स्वर माहिती आता अ आ इ ई उ ऊ, हे स्वर म्हणजे हे उत्तर काय? अर्धस्वर, बरोबर. का अर्धस्वर? तर य जो आहे तो ई ला रिप्लेस होतोय, र जो आहे तो रू ला रिप्लेस होतोय, ल जो आहे तो रू ला रिप्लेस होतोय, आणि व जो आहे तो उ ला रिप्लेस होतोय. म्हणजे काय? ह्या यर ल वच्या अंगी ह्या ई रू रू उ या स्वरांचे बी गुणधर्म आहेत, म्हणून यांना तुम्ही अर्धस्वर म्हणतात. आणि यांनाच अंतस्थ व्यंजने असं सुद्धा तुम्ही म्हणत असतात. पुढच्या कुठल्या प्रश्नपत्रिकेत असलं पेपरसाठी असावं म्हणून सांगतोय. पटकन पुढे. अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह अति अधिकांत, अत्य अधिकांत, अति अधिकयंत, अति अधिकांत. उघडे एखाद्या गोष्टीचा अतिरेक व्हायला लागला तुम्ही म्हणतात अत्यंत, बरोबर. म्हणजे अति पहिलं पद तर असणार आहे, दुसरं पद यंत कवाच असत नाही, बरोबर. अत्यंत हे असणार नाही.
पर्याय क्रमांक 1 आणि 4 शिल्लक राहिले. अति संधी संस्कृत शब्दांची आहे. संस्कृत मध्ये अति हा पहिल्या वेलांटीने असणार आहे, म्हणून अति अधिक अंत योग्य विग्रह आहे. कदाचित याचा पोट प्रकार विचारतात, बरोबर का नाही, म्हणजे अति अधिक अंत म्हणतात आणि संधीचं नाव विचारतात. आमच्या लक्षात यायला पाहिजे. मग हितला ई आलेला आहे, ईच्या पुढे अ आलेला आहे आणि ईच्या पुढे अ आला की ईचा य होतो, बरोबर का नाही. आणि म्हणून ही झाली तुमची अत्यंत ह्या शब्दात कोणती संधी आहे, यनादेश ही स्वर संधी आहे, बरोबर. यनादेश आहे ही तर यनादेश. पुढचा प्रश्न पटकन. भाववाचक नामाबाबत तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची. सुंदरचं सौंदर्य, नवलचं नवली, शूरचं शौर्य, गंभीरचं गांभीर्य. उघड उघड सुंदर सौंदर्य य प्रत्यय लागला, शूरला य प्रत्यय लावला शौर्य झालं, गंभीरला य प्रत्यय लागला गांभीर्य झालं. नवल इथं तुम्हाला आई हा प्रत्यय लागणं गरजेचं होतं आणि नवलाई अशा पद्धतीनं भाववाचक नाम होणं गरजेचं होतं. ह्याने तुम्हाला नवली केलंय म्हणजे तुझा बी विषय कट आहे. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. अर्धस्वरामध्ये ऍज इट इज प्रश्न कॉपी पेस्ट आहे बघा. हे सुद्धा काय, अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने यांचे गुणधर्म असतात आणि त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये केला जातो. मग पुन्हा पॅटर्न चालू झाला एमपीसीचा. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध बरोबर, संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक. आपल्याला इथं 2 विधानं दिसतात. अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने दोघांचे गुणधर्म असतात. पॅटर्न हितला हितपस्तरचा ही एक आहे. असतात का? 1,00,000% य र ल व मगा बघितलं तुम्ही व्यंजन आहे की त्यात स्वरांचं गुणधर्म सापडतात, बरोबर का नाही. आणि म्हणून पूर्वार्ध तर बरोबर आहे. उत्तरार्ध काय म्हणतोय, त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये केला जातो. आमच्याकडे कठोर वर्ण किती आहेत, मोजून 13 आहेत. कोणतं 13 आहेत, कख, चथ, टठ, तथ, पफ. पहिल्या 5 वर्गात 10 कख, चथ, टठ, तथ, पफ आणि श श श श स. बघा बरं की आमचं अर्धस्वर म्हणजे कोण आहेत, य र ल आहेत, बरोबर का नाही. अर्धस्वर कोणते कोणते आहेत, य आहे, र आहे, ल आहे, व आहे. कख, चथ, टठ, तथ, पफ, श श स. य र ल व त्याच्यात कुठं सापडत नाही, म्हणजे दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि मग बघा संपूर्ण विधान चूक असं असणार नाही. पूर्वार्ध बरोबर आहे का, आहे. संपूर्ण विधान बरोबर असणार नाही. पूर्वार्ध चूक कसं म्हणता येईल, पूर्वार्ध जर बरोबर काढला होता म्हणजे या ठिकाणी तुमचं पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर असणार आहे. गाडी पटकन पुढे घेऊन जातोय फास्ट. टिंब या शब्दातील मी उच्चार केला की तुम्हाला लगेच उत्तराकडे जाता येईल. या आद्याक्षराचा उच्चार कोणत्या प्रकारात मोडतो, तालव्य, दंत्य, दंत तालव्य, कंठ तालव्य. उघड आहे. प्रश्न कशावर डिझाईन झाला, आमच्याकडे च आहे, ज आहे, ज आहे. ह्यांचे उच्चार किती आहेत, आमच्याकडे 2 आहेत. कोणते 2 उच्चार, एक असतो ह्यांचा तालव्य आणि एक असतो दंत तालव्य. तालव्य दंत तालव्य कसं, समजा आम्ही जर म्हणलं काय, तुला भाऊ किती, पोराचं उत्तर काय येतंय नीट बघा. तुला भाऊ किती, तुम्ही म्हणणार 4. मग ह्याच गोष्टीवर तू मला वडापाव 4. बघा पोरांनो, उच्चारात फरक आहे का नाही. एकच वर्ण नाही पण त्याचा एकदा उच्चार च आणि एकदा च असा होतोय. च असा उच्चार झाला य लावल्यासारखा, तो असतो तुमचा तालव्य, तो असतो तालव्य. मग आता तुम्हाला बघा ना, मी चंद्र य लावल्यासारखा आहे का, चंद्र, 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 बरोबर का नाही. जादूगर नाही, मग जादूगर. कसाही वाटला असतं सांगा बरं, शाहरुख खान मोठमोठ्याने म्हणला असता जादू तेरी नजर, जादू. जादू ये लावल्यासारखा हा झाला तालव्य. मग इथं नौकर चाकर म्हणता का, नाही, मग नौकर चाकर, चा प्युअर असा उच्चार होतो, म्हणजे हा दंत तालव्य. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. बरोबर. जनाबाई तसं चाकर का असं म्हणतात, जनाबाई, जनाबाई. चाकर नाही, चाकर. चला पटकन पुढचा.
दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? दोन व्यंजने, दोन स्वर एकत्र आले की काय म्हणला होता तुम्ही? संयुक्त स्वर. मग दोन व्यंजने एकत्र आले की आपोआप काय म्हणावं लागेल? पर्याय क्रमांक ए म्हणावं लागेल. संयुक्त व्यंजने कठोर मग सांगितले 13 क ख च छ ट ठ त थ प फ श श स. चला स्वरा द्या मोजून दोन आहेत त्या. अम आहा स्वर तुम्हाला माहिती आहे 14 अ पासून फार तुमच्या अ पर्यंत. पटकन पुढे संधी करा. वृक्ष अधिक औदार्य उघड उघड होता. वृक्ष मधनं इथं अ आला, पुढचा औ आला, अच्या पुढे ए आई येऊ द्या, आईच होतो. आच्या पुढे ओ आणि औ येऊ द्या, तुमचा शेवट औच होतो. बरोबर. ह्याला तुम्ही काय म्हणायचंय? वृद्ध्यादेश म्हणायचं आहे. आणि मग शब्द तुमचा तयार होतो वृक्षौदार्य. संधीचं नाव जर विचारलं तर असावं डोक्यात, म्हणून इथं सांगतोय. ही असते तुमची कोणती संधी? वृद्ध्यादेश संधी असते. वृद्ध्यादेश. गाडी पुढे जाते. हा परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग कसे ठरते? एखादा शब्द परभाषेतून आलाय, उदाहरणार्थ बूट. बरोबर. समजा आम्ही शब्द घेतला बूट, हा शब्द मराठीमध्ये इंग्रजीमधनं आला. ह्याचं लिंग कसं ठरतं? बूटला मराठीत ह्या अर्थाचा शब्द कोणता आहे? जोडा. बरोबर. आणि मग ह्या जोडा शब्दाचं लिंग पुल्लिंगी आहे, म्हणून तुम्ही सुद्धा म्हणत असतात तो बूट. कशावर ठरलं? त्याच अर्थाच्या मराठी शब्द, म्हणजे त्याच अर्थाचा जो मराठी शब्द आहे त्याच्या लिंगावरनं. मग परभाषेतून आलेला शब्द त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरनं, म्हणजे पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे. पुढे बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? नीट बघा. बाळांनी. काय म्हणते? बाळांनो म्हणजे कसं? मुलांनो. मुलं इकडे बघायला लागली. काय केलं आपण? मुलांना हाक मारली. तसंच बाळांनो, बाळा आमच्याकडे बघायला लागली. म्हणजे इथं आम्ही नो हाक मारण्यासाठी वापरलं, म्हणजेच काय हो? संबोधन आहे. डी पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहे. पटकन. गटात न बसणारा पर्याय कोणता? चांगला प्रश्न पडलाय बरं का. दोन्ही भाऊ, 5 पांडव, 4 बहिणी, सर्व रस्ते. पर्याय डिझाईन कशावर? प्रश्न कशावर डिझाईन झालाय तुमचा? विशेषणावर डिझाईन झालाय. बरोबर. सगळेच्या सगळे पर्याय विशेषण असणारे आहेत. त्यात सुद्धा सगळेच्या सगळे पर्याय हे बघा 2, 5, 4 सर्व सगळेच्या सगळे संख्या व्यक्त करणारे शब्द इथं, म्हणजे हे आहेत संख्या विशेषण. पण ह्या संख्या विशेषणामध्ये तुम्ही जर बघितलं का, 4 म्हणजे कसं आहेत 4. तुला बहिणी किती? पोरग म्हणलं 4 बहिणी. नोकरीला 4. सर्वच्या सर्व असा अर्थ व्यक्त होतो. तसंच भाऊ किती? 2. त्यापैकी घरी आहेत किती? 2. सर्वच्या सर्व. सेम. पांडवांची संख्या किती होती? 5. बरोबर. युद्धात सहभागी 5. सगळेच्या सगळे असा अर्थ होतो. त्यावेळेस त्याला तुम्ही म्हणत असतात साकल्य सूचक संख्या विशेषण. म्हणजे गणन मधलंच आहे. गणना करायचं म्हणजे मोजायचं, पण सर्वच्या सर्व अर्थ व्यक्त केला की तो असतो तुमचा साकल्य सूचक. तुम्ही म्हणत असताल सर मग इथं सुद्धा तसंच आहे की सगळेच्या सगळे? नाही, थोडा गोंधळ आहे. मला सांगा पांडव किती होते? 5. 5च्या 5, पण संख्या माहित होती ना 5 आहे. बहिणी किती? 4. संख्या माहिती आहे ना ऑलरेडी. संख्या माहित आहे, तेवढ्याच्या तेवढे आहे, तेव्हा साकल्य सूचक. इथं भानगड काय आहे? तुम्ही म्हणता सगळेच्या सगळे, पण किती नाही माहिती. हे आहे तुमचं काय? अनिश्चित संख्या विशेषण. बरोबर का नाही? आणि म्हणून या ठिकाणी तुमचा गटात न बसणारा म्हणल्यावर पर्याय क्रमांक डी हेच उत्तर द्यावं लागेल. कोणी जरी म्हणलं का प्रश्न कॅन्सल होईल आणि हे होईल, तर तुमच्या माहिती करता गावाच्या माहिती करता काही सुद्धा कारण नाही कॅन्सल फिन्सल करायचं. चला पटकन पुढे. पुढील प्रश्नांचा योग्य क्रमांकाचा पर्याय निवडायचा आहे. क्रियापद म्हणजे त्यांनी तुम्हाला वाक्य दिलेत. विधान तपासा थोडक्यात. काय म्हणते बघा. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. एक 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 इथेच क्लिअर करून टाकू. कोणाला म्हणायचं क्रियापद? क्रिया दाखवतो. क्रिया दाखवतोय आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय, म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा ये तर अ तर बरोबर आहे. क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्द म्हणजे धातू. बघा तुम्ही खातो शब्द काय होता तुमचा? खातो. ह्या खातो मधला प्रत्यय कोण आहे? तो. हा प्रत्यय काढला, जी शिल्लक राहिला नुसता खा, याला व्याकरणात धातू असं म्हणतात.
प्रत्ययरहित क्रियावाचक मूळ शब्द म्हणजे धातू. म्हणजे तुम्ही बरोबर. सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. कोण म्हणलं असं? क्रियापद क्रियाच दाखवतोय बरोबर, पण काही क्रियापदे हे स्थिती दाखवतात किंवा स्थित्यंतर दाखवतात. पोरांनो, विद्यार्थी प्रामाणिक आहे. कोण आहे क्रियापद? विद्यार्थी प्रामाणिक आहे. आता आहे म्हणजे कोणती क्रिया आहे? स्थिती आहे. राम राजा झाला. कोण आहे क्रियापद? झाला. याचा अर्थ आधी नव्हता, आता झाला. स्थित्यंतर आहे बरोबर. म्हणजे सगळीच्या सगळी क्रियापद क्रिया दाखवतात का? नाही. आता खरा खेळ इथं चालू झाला. अचूक म्हणजे कोण? बरोबर. बरोबर नसलेलं विधान ओळखायचंय तुम्हाला. म्हणजे फक्त क, फक्त क, फक्त क. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ए. हिथंच पोरं लय फसले. अचूक नसलेली. अरे अचूक म्हणजेच बरोबर. चूकच्या विरुद्ध अचूक. बरोबर नसलेलं म्हणजे काय ओळखायचं होतं? चुकीचं ओळखायचं होतं. चुकीचं कोण आहे? फक्त क. म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुढे, ज्या क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला टिंबटिंब असं म्हणतात. नाही, विद्यार्थ्यांमध्ये काय असतं? तुमची इच्छा, अंदाज बरोबर ना. योग्यता, शक्यता संपला. संकेत मध्ये काही ना काही अट असते. तुझा विषय कट बरोबर. आज्ञामध्ये कुठले ना कुठली आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश म्हणजे तुझा विषय कट. मग फक्त आणि फक्त काळाचा बोध होतो. कुठलाही अर्थ व्यक्त होत नाही. ना इच्छा दिसते, ना आज्ञा दिसते, ना अट दिसते. अशा वेळी ते क्रियापद काय असतो? स्वार्थी क्रियापद असतं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पटकन पुढे जाऊया. केवळ प्रयोगी अव्ययाची चुकीची जोडी ओळखायची आहे बरोबर. बघा, मौनदर्शक म्हणजे गप बसवायचंय. गप, चुप. बरोबर आहे का? बरोबर आहे. एखाद्याला विरोध, छे 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 छे, विरोध दर्शवला. बरोबर आहे का? बरोबर. हर्षदर्शक, आनंद झालाय. वा, आहा हा, वा वा. बरोबर आहे की? आनंदाला असंच म्हणतो की. म्हणजे तुम्ही बरोबर. संमती म्हणजे मी तुम्हाला चहा प्यायचा. हा बरोबर का नाही? असंच ना. चहा प्याणार का रे? हा येणार का क्लासला? हा, ही संमती झाली. काय म्हणते संमतीला? अगे, अरे, अरे रे, अहो. ही चुकीची आहे. ही कोण आहेत? संबोधन दर्शक म्हणजे हाक मारण्यासाठी. म्हणजे तुमचं या ठिकाणी उत्तर काय पाहिजे? तुम्हाला काय ओळखायचं होतं? चुकीची जोडी. म्हणजे पर्याय क्रमांक डी हीच चुकीची जोडी होती. चला पटकन पुढे. वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण टिंबटिंबचे कार्य करते. तुम्ही जर बघितलं असेल 18 तारखेला आपण युट्यूबला सेशन घेतलं होतं. ऍज इट इज घेतलं होतं हे. कुठल्याही वाक्यात समजा असं म्हणलं, सूर्य इमारती आड झाकला गेला. सूर्य इमारती आड झाकला गेला. क्रिया कशाची? झाकला जाण्याची बरोबर. कुठे? उत्तर मिळालं इमारती आड. मग इमारती आड हा शब्द काय आहे? दिसायला शब्दयुगी दिसतंय, पण शब्दयुगीच्या अंगी क्रियाविशेषणाचे गुण असतात. म्हणजे हे ठिकाण दाखवतोय थोडक्यात. आणि म्हणून म्हणलं हे कोण आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. आणि कोणतंही स्थलवाचक क्रियाविशेषण जर पोरांनो, खरं तर वाक्य थोडं अर्धवटच आहे. वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्य थोडं अर्धवट आहे. स्थलवाचक क्रियाविशेषण अशा पद्धतीनं जर एखाद्या गतिवाचक क्रियापदाबरोबर जर येत असेल, स्थलवाचक क्रियाविशेषण गतिवाचक क्रियापदाबरोबर येत असेल तर ते असतं तुमचं आधारपूरक. काय असतंय ते? आधारपूरक असतंय. विधानपूरक नाही, कर्मपूरक नाही, कर्मपूरकाचा विस्तार नाही. पुढे, कोणता शब्द रेडा या शब्दाशी समानार्थी नाही? हाल्या, टोनगा, महिष, बैल. हाल्या म्हणजे रेडा बरोबर. रेडा म्हणजे टोनगा म्हणजेच महिषवर्गीय. म्हणजे हे सगळे बरोबर आहेत बरोबर. कोण नाही? बैल. कार्यक्रमच वेगळा आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी. सोपा होता. चला पुढे. वाक्प्रचाराचा विसंगत पर्याय निवडा. आनंदाला पारावर न उरणे म्हणजे काय? अतिशय आनंद होणे. आभाळ टेंगणे होणे. गर्वाने फुगणे. ह्याचं काय उत्तर ह्याचं असते? गर्वाने फुगणे.
आकाशाला गवसणी घालणे. आकाशाला गवसणी म्हणजे एखादी अशक्य गोष्ट करणे. अशक्य होती ती शक्य केली, आकाशाला गवसणी घातली. आनंद गगनात मावेनासा होणे, अत्यंत आनंद होणे. तुम्ही जर बघितलं असेल ए आणि डी हे अत्यंत आनंद होणे या अर्थाने वापरलेले आहेत. बी गर्वाने फुगणे असा त्याचा अर्थ आहे. आणि सी अशक्य गोष्ट शक्य करणे. या ठिकाणी तुम्हाला विसंगत पर्याय निवडता येत नाही. विसंगत म्हणण्यासाठी कोणते तरी 3 समान अर्थ व्यक्त करणारे लागतात आणि एक हा काय असतो वेगळा, त्या तिघांपेक्षा वेगळा अर्थ व्यक्त करणारा. मग इथं तिन्हीच्या तिन्ही अत्यंत आनंद होणे या अर्थाने वाक्प्रचार पाहिजे होते, बरोबर. जी इथं नाहीत. जर कोणाला वाटत असेल आकाशाला गवसणी घालणे म्हणजे आनंद नाही, ही अशक्य गोष्ट शक्य करणे. आभाळ ठेंगणे होणे म्हणजे सर लय आनंद झाला, नाही तो गर्वाने फुगलाय, बरोबर. म्हणजे तुमचा बी आणि सी मधला एक पर्याय त्यांना चेंज करून आनंद होणे ह्या अर्थाने देणं गरजेचं होतं. म्हणून या ठिकाणी हा प्रश्न बिनधास्त कॅन्सल सुद्धा होऊ शकतो. हे गाडीत पुढे चला. अलंकारिक शब्दाचा अर्थ किरकोळ प्रश्न होता. हे कर्दनकाळ क्रूर आणि उग्र व्यक्ती, बरोबर आहे. हीच पर्याय क्रमांक 1. पुण्यवान नसते, नाजूक नसते, काळ्या रंगाची कवाच नसते. गाडी पुढे पटकन. देवघर या शब्दाचे लिंग काय शब्द? देवघर म्हणजे देवासाठी घर, म्हणजे शब्द झाला सामासिक. सामासिक शब्दाचे लिंग हे त्यातल्या कुठल्या दुसऱ्या पदाच्या लिंगावरनं ठरते. म्हणजे घर म्हणजे ते घर म्हणजे नपुंसकलिंगी. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर असणं गरजेचं होतं. पटकन पुढे. गुरु IMP लय जण आता ह्याच्यावर सुद्धा बोल्ड क्लीन बोल्ड होणार आहेत. बघा तुम्ही ही पट्ट्यानीच घेतलेले युट्यूबला लयदा घेतलेले मी. गुरु गुरु या शब्दांचं अनेक वचन कोणतं? तुमच्या माहिती करता गावाच्या माहिती करता सगळ्यांनी ध्यानात ठेवा. हा प्रश्न ऑब्जेक्शनला पडू शकतो. गुरु या शब्दाला 2 अर्थ आहेत. एक म्हणजे गुरु म्हणजे तुमचा आचार्य म्हणजे शिक्षक, आणि गुरु म्हणजे तुमचं जितराप म्हणजे जनावर. गुरु ह्या शब्दाला अर्थ किती? 2 आहेत, बरोबर ना. हे माझे गुरु आहेत. हा, मग मला सांगा असे जर 10 गुरु असल्यावर काय म्हणणार? 10 गुरे नाही. म्हणजे पोरांनो, हे जर तुम्ही आचार्य ह्या अर्थाने वापरला का गुरु हा शब्द, तर याचं अनेक वचन गुरु असेच राहते. गुरु हा शब्द तुम्ही शिक्षक या अर्थाने वापरला तर तुमचं अनेक वचन त्याचं गुरु असंच राहतं. आणि गुरु हा शब्द जर तुम्ही जनावर या अर्थाने वापरला तरच त्याचं अनेक वचन गुरे असं होतंय. म्हणजे या ठिकाणी जर पोरांनो तुम्ही त्यांना प्रश्न कॅन्सल करावा लागेल बरं का. काहीही चुकीचं नाही, मी पुन्हा सांगायला लागलोय. काही जणांनी गुरे लिहिलेलं असेल, जर एखाद्या पोराने चुकून माकून उत्तर दुसरं टाकलेलं असेल तर पोरांनो तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात. किंवा गुरुन गुरे दोन्हीला बी मार्क द्यावे लागतील, ए ला बी सी ला बी. ओके, चला पटकन पुढे. हा, पुढील शब्दात जोड शब्द सांगा. जोड शब्द कपडा लागता कसं असतंय तसं. मग भाकर काय? भाकर कपडा कसं चालेल? नाही. भाकर तुकडा काय आहे का? भाकर तुकडा खायला माणूस म्हणतोयच की भाकर पाणी येणार नाही, भाकर मिरची येणार नाही. बी बरोबर आहे. प्रखर या शब्दाचा विरुद्धार्थी. प्रखर म्हणजे कोण? साम्य नाही, साम्य नसतंय. हा, प्रखर म्हणजे रागीट नाही. चला, रागीट आणि शांत एकमेकाच्या विरुद्धात बसलेले म्हणजे तू बिकट. प्रखर सौम्य. ओकेच, विचारडे पुढचा. संपले वाटतं प्रश्न. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती, चॅनलवर नवीन असताल सबस्क्राईब केलं नसेल करा. अतिशय सुंदर असे लेक्चर्स तुम्हाला त्याच्यावर बघायला मिळतील. बॅच लावायची इच्छा होत असेल, पिक्चर टाईप हो का, ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा प्ले स्टोअरला इथं जर नंबर समजा दिसला नाही तर इथं आहे नंबर, एवढा मोठा दिसतोय 73 50 51 27 36. किंवा प्ले स्टोअरला प्रदीप बुदले हे नाव टाकायचं. तिथं तुम्हाला मराठी व्याकरणचे TET साठी आहे, पोलीस भरती, तलाठी भरती, MPC तर विषयच काढायचा नाही. 1 नंबर बॅचेस. कालावधी प्रत्येक बॅचचा 3 महिने, अनलिमिटेड व्ह्यूज, 1 लेक्चर कितीदाही बघू शकता. बॅचचं स्वरूप लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे तुम्ही जॉईन केल्या संपूर्ण सिलेबस कंप्लीट असलेली 1 बॅच उपलब्ध होईल जी तुम्ही कधीही बघू शकता. त्याच पद्धतीने सध्या जी लाईव्ह चालू असते तिचा पण ऍक्सेस मिळतो. नोट्स मिळतात का? होय, PDF स्वरूपात तुम्हाला प्रिंट करायला नोट्स मिळतात. जवळजवळ व्याकरणच 85-90+ लेक्चर्स व्याकरणचे आहेत.
आणि 40 लेक्चर तुमचे पार शब्दसंग्रहाचे आहेत. पैकीच्या पैकी मार्गाचा कार्यक्रम आहे. केवळ ह्या आता मुंबई पोलीस पर्यंत बरं का. मुंबईसाठीची जी पोलीस भरती आहे राहिलेली आता जिल्हे पुणे शहर वगळता, म्हणजे यांच्यासाठी पोलीस भरतीची 75 दिवसाचा ऍक्सेस असणारी व्हॅलिडिटी 75 दिवस दिलेली बॅच आहे. मोजून 199 रुपयाला आहे. जॉईन करा, पैकीच्या पैकी मार्क भेटतात. ह्याच्या बाहेरचं काहीही येत नाही, सगळं तसंच्या तसंच आहे. फक्त कालावधी 75 दिवस ठेवलेला आहे. फी 199. कुणी जॉईन करायचे? फक्त पोलीस भरती करणाऱ्या पोरांनी जॉईन करायचे. ठीक आहे, भेटूया असंच कुठली तरी एक प्रश्नपत्र घेऊन. मनापासून शुभेच्छा, सगळ्यांचा निकाल यावा. बाय.